ह्या वर्षी मीच कन्फ्युज झालोय कोणता घेऊ. असं वाटतं प्रत्येक बाप्पा आपण आपल्या घरी घेऊन जावा. मी खूप खुश झालेली आहे कलेक्शन बघून. नमस्कार मित्रांनो, आजच्या या माझ्या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी खूप भारी भारी गणपती बाप्पांचं कलेक्शन घेऊन आलोय तुमच्यासाठी. मित्रांनो, सिडकोतील माऊली लॉन्सकडे जात असताना कामतवाडा परिसर आहे आणि त्याचबरोबर स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्कूलच्या बाजूलाच हे आपलं श्री दियाश कला केंद्र आहे. 30 वर्षापासून शाडूचा गणपती बसवते, पण आजच्या सारखं कलेक्शन मला कुठेच बघायला भेटलं नाही. पीओपी असो किंवा शाडू माती असो, आय एम हॅपी. आज मी माऊली लॉन्स जवळच्या एका कला केंद्रामध्ये आले. तिथे आल्यावरती मध्ये घुसल्याच प्रत्येक गणपतीचे डोळे एकदम सुरेख, तिथली कलाकृती इतकी सुंदर आहे. असं वाटतं प्रत्येक बाप्पा आपण आपल्या घरी घेऊन जावा. आणि त्यांची कला, सगळ्यात महत्वाचं मला नमूद करावं असं वाटेल की डोळे, प्रत्येक बाप्पाचे डोळे एकदम बोलके आणि जसं जिवंत माणूस बसला आहे अगदी तसंच वाटतं. त्यांनी केलेली सजावट झाली किंवा त्यांच्याकडच्या ज्या मूर्त्या आहेत ते एकदम सुरेख आहेत. आणि इथे 1 फुटापासून तर 3 फुटापर्यंत गणपती बाप्पांच्या मूर्त्या तुम्हाला बघायला मिळतील. गणपती बाप्पांच्या शाडू मातीच्या सुद्धा मूर्त्या तुम्हाला बघायला मिळतील. इथे तुम्हाला होलसेल भावातच गणपती बाप्पांच्या मूर्त्या मिळतील. मी सगळ्यांना विनंती करेल की जे जवळच्या एरियामध्ये असतील त्यांनी एकदा नक्की येऊन बघा तरी की कशा छान मूर्त्या इथे त्यांनी आणल्या आहेत आपल्यासाठी.